श्री शिवाजी तरुण मंडळ छत्रपती शिवाजी पेठ कोल्हापूर यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी। काल सकाळी 10:10 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मकाळ सोहळा श्री शिवाजी तरुण मंडळ छत्रपती शिवाजी पेठ कोल्हापूर यांच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। हा कार्यक्रम माननीय आनंदराव ठोंबरे वस्ताद, माननीय जयवंतराव चव्हाण, माननीय रामचंद्र साळुखे, माननीय माधवराव खाडे, तुकाराम इंगवले बापू, माननीय विलास बोंगाळे, माननीय पंडितराव पवार वस्ताद, माननीय बाळासाहेब सासने यांच्या शुभ हस्ते व शिवाजी पेठेतील महिला, भगिनी, युवती यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। सायंकाळी 5:45 दरम्यान भव्य मिरवणूक सोहळ्यास उभा मारुती चौक, छत्रपती शिवाजी पेठ येथून माननीय श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, माननीय राजेश क्षीरसागर अध्यक्ष राज्य नियोजन मंडळ, माननीय मधुरिमा राजे छत्रपती, माननीय आमदार ऋतुराज पाटील कोल्हापूर दक्षिण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सुरुवात झाली। आज आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची 19 फेब्रुवारीला जी शिवजयंती होती आणि या दिवसाची आपण आतुरतेने वाट बघत असतो। या पद्धतीचे गेले 6 वर्ष नाही तर दशकामध्ये अशाच पद्धतीने आमच्या पूर्वजांनी घातलेली रूढ परंपरा आम्ही चालू ठेवलेली आहे आणि 1933 साली ही छत्रपती शिवाजी महाराजांची पेठ ही म्हणून त्यावेळी आपली स्थापना झाली। तेव्हापासून ही शिवजयंती परंपरानुसार चालू आहे आणि हीच परंपरा आम्ही सगळ्यांनी आता जोपासलेली आहे। तरी सगळ्या नागरिकांनी यात सहभाग घेऊन आम्हाला चांगल्या पद्धतीचं प्रोत्साहन करून ही शिवजयंतीची मिरवणूक शिस्तबद्ध आणि योग्य त्या पद्धतीनं आम्ही चांगल्या पद्धतीनं प्रबोधन करण्याचा मार्ग आम्ही तरुण पिढीला आणि आताच्या सगळ्या पिढीला आम्ही देत असतो। हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जे हिंदुत्व म्हणून आणि स्वराज्य म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला प्रेरणा दिलेल्या आहे, त्या प्रेरणेच्या आधारेच आम्ही पुढं घोडदौड करत आहे। ही आमची छत्रपती शिवाजी महाराज पेठ। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर शिवमय वातावरण झालं आहे, कारण का ह्या शिवाजी परंपरा आहे। कोल्हापुरातील कुठलाही आमचा कार्यकर्ता नोकरीनिमित्तानं बाहेरगावी किंवा आउट ऑफ असले तरी शिवजयंतीची मिरवणूक म्हटली किंवा शिवजयंतीचा सोहळा म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्रात लोक आमचे गेलेले ते नेहमी या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात आणि ह्याचं जे फलक आहे की आजची मिरवणूक ही ऐतिहासिक मिरवणूक असं म्हणतात चुकीत ठरणार नाही। महाराष्ट्रातल्या सर्वात मोठी शिवजयंती पेठांची पेठ शिवाजी पेठेची भव्य आणि दिव्य अशी ही 19 फेब्रुवारीची शिवजयंती ही मोठ्या उत्साहात साजरी होते। या मिरवणुकीमध्ये शिवाजी पेठेतील घरातील प्रत्येक बांधव भगिनी या शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले असते। सर्वात मोठी शिवजयंती म्हणून महाराष्ट्रातली शिवजयंती आहे। यामध्ये सर्वांचा उत्साह आणि या मिरवणुकीमध्ये प्रबोधनात्मक आम्ही काही फलक, काही कोल्हापूरचे विषय यामध्ये आम्ही मांडलेले असतात। यामध्ये उंट, घोडे याबरोबर सगळे सजीव छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिकात्मक जे काही वेशभूषा केलेले आमचे पात्र या घोड्यावरती स्वार होऊन ही मिरवणूक मोठ्या प्रमाणात आम्ही साजरी करतो। आजचा दिवस आमच्या शिवाजी पेठेसाठी आणि कोल्हापुरासाठी अभिमानाचा दिवस आहे। पश्चिम महाराष्ट्रातली अतिशय मोठी शिवजयंती शिवाजी पेठेतर्फे दरवर्षी पारंपरिकरित्या साजरी होते। लोकमान्य टिळकांनी ज्या पद्धतीनं त्यांच्या काळापासून जो पांडा पाडला होता, गणेश उत्सव व शिवजयंती या माध्यमातून हिंदू सणांचे एकीकरण व हिंदू धर्म एकत्रित आला पाहिजे। तोच पांडा पश्चिम महाराष्ट्रात सर्वप्रथम शिवाजी पेठेने सुरू केला व आज तागायत अतिशय गुण्या गोविंदाने सर्व पक्षीय नेते मंडळी आम्ही एकत्रित येऊन साजरा करतो। या मिरवणुकीत प्रबोधनपर होल्डिंग रिक्षावर लावले होते। त्यांच्याबरोबर घोड्यावर बाल शिवाजी जिजाऊ बसलेल्या होत्या। त्यांच्या मागे उंटांची सवारी होती। त्या पाठोपाठ डॉल्बी, धनगरी ढोल, मुलींचे लेझिम पथक, बँड पथक, मावळे व सर्वात शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा होता। ही मिरवणूक सुरळीतपणे पार पडण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। ही मिरवणूक पाहण्यासाठी असंख्य लोकांनी गर्दी केली होती। यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, सेक्रेटरी महेश जाधव, लालासो गायकवाड, पंडितराव बोंद्रे, इंद्रजित बोंद्रे, राजेंद्र चव्हाण, चंद्रकांत सूर्यवंशी, रवी किरण इंगवले, विक्रम जरग, उत्तम कोराणे, उत्सव कमिटीचे अध्यक्ष राहुल जरग, शिवतेज खराडे आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।